ओम श्री गोरक्ष मंडळी नमस्कार. सर्वप्रथम शुभ सकाळ मंडळी. सध्याचे वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि आपण आता इथून कानिफगडावरून हलतोय, लागतोय मोकळ्या रोडला. अद्याप तरी काय प्लॅन केलेला नाही आहे कुठे जायचं काय जायचं. तरी देखील आत्तापुरतं फक्त एवढं सांगू शकतो की आपण श्री क्षेत्र मडी इथली श्री गुरु कानिफनाथांचं संजीवन समाधी मंदिर याचा आता निरोप घेतो आणि इथून निघतोय. इथून रोडला लागू. मला ज्या वेळेसला कन्फर्म होईल त्यावेळेसला मी तुम्हाला सांगतो की मी नेमका चाललोय कुठं. आणि इथल्या भक्त निवासाबद्दल बोलायचं झालं, पार्किंग छान आहे. पार्किंगला नो डाऊट तुम्ही तुमची वस्तू जरी विसरून गेलात तरी देखील कोणी हात लावणार नाही. ही गोष्ट यासाठी सांगतोय कारण मी माझ्या डिकीला काल चाबी विसरून गेलो होतो. मला तासा दीड तासाने मी ज्यावेळेसला दर्शन घेऊन खाली आलो त्यावेळेसला मला कोणीतरी सांगितलं अरे असं झालं आहे म्हणून. सो त्या हिशोबाने बेटर वाटलं. अबाउट भक्त निवास फक्त राहण्याच्या दृष्टिकोनात येणार असेल तर इज ओके. गरम पाणी थंड पाणी नो मॅटर. जस्ट तुम्ही फक्त चिलिंगसाठी येणार असाल तर इट्स ओके. काही गडबड असेल बाबा कुठेच रूम नाही भेटली, अचानकमध्ये रूम घ्यायची झाली तर इथं घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. इलेक्ट्रिसिटी आणि ह्या गोष्टींबद्दल बोलायचं तर प्रत्येक रूममध्ये 4-4 स्विचेस आहेत पण त्यातला एकच स्विच काम करतो. सो त्यामुळे वाढीव का इलेक्ट्रिकलचं सामान आणू नका ही नम्रतेची विनंती. कारण मी काल रात्री 9:30 वाजता व्हिडिओचं सगळे एडिटिंग करायला बसलो होतो. प्लस साईडला माझा PC ठेवलेला, माझं बरंचसं काम चालू होतं. तसं बघायला गेलं जर मी प्रॅक्टिकली माझ्या घरी जर असतो तर माझं 2-3 तासाचं काम होतं. बट इथं मला सकाळचे 6 वाजले. डोळ्यावरून तुम्हाला वाटत असेल ऑलमोस्ट अर्धी झोप झालेली आहे. रोडला लागू, बघू पुढच्या गोष्टी सगळ्या. सो मंडळी चला आता इथून निघूयात आपण आणि लागूयात रोडला. रोडला लागल्यानंतर आपण पुढच्या गोष्टी करू. ओके चलो.